ब्रेकिंग न्यूज मराठी या वृत्तवाहिनीला सबस्क्राइब करायला विसरू नका आणि हो, व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा। मुख्य संपादक वसंत पानसरे। जिल्हा परिषद सदस्य, सरपंच, ग्रामपंचायत सरपंच स्वप्नील भोईर, सणांसाठी राबतो, सागल्या बनून जागतो, संकटात पाय रोवुनी एकटा उभा ठाकतो। सणांसाठी राबतो, सागल्या बनून जागतो, संकटात पाय रोवुनी एकटा उभा ठाकतो। शब्दांना धार अशी की पेटवी नसात भगविला, स्वप्नील भोईर यांचा असंख्य कार्यकर्त्यांसह एकनाथ शिंदे यांच्या हस्ते शिवसेनेत प्रवेश। शहापूर तालुक्यातील उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातील युवा सेनेचे संपर्क प्रमुख, कलंबे बोरशेती ग्रामपंचायत सदस्य आणि समाज कल्याण न्यास संस्थेचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष स्वप्नील एकनाथ भोईर यांनी आपल्या असंख्य कार्यकर्त्यांसह ठाणे येथील गंगूबाई संभाजी शिंदे सभागृहात शिवसेनेचे पक्षप्रमुख तथा राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला। यावेळी शिवसेनेचे नेते प्रकाश पाटील यांच्यासह असंख्य पदाधिकारी उपस्थित होते। ठाणे येथील गंगूबाई संभाजी शिंदे सभागृहात शनिवारी झालेल्या भव्य पक्षप्रवेशावेळी शहापूर तालुक्यासह राज्यातील अनेकांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला। स्वप्नील एकनाथ भोईर यांच्या समवेत असंख्य गाड्यांचा ताफा घेऊन समर्थक आले होते। स्वप्नील भोईर यांच्या नेतृत्वाखाली कलंबे बोरशेती ग्रामपंचायतीचे विद्यमान सदस्य मोनल सागर पहुरकर, रश्मी रवी जवरे, माथडी कामगार सेनेचे ज्ञानेश्वर जगदाळे, धामणी उपसरपंच कांचन घरत, अनिल मडके, दिनकर सदगीर, ओबाटाचे शाखा प्रमुख अतुल पोद्दार यांच्यासह उत्तम लोंढे, प्रणित पवार, करण शेट्टी, सुनील पवार यांच्यासह साईराज मित्रमंडळ कलंबे, माथडी कामगार सेना व पातकर प्लॉट रहिवासी कलंबे येथील रहिवासी महिलांसह शेकडो कार्यकर्त्यांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला। या प्रवेशाने उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला मोठा धक्का मानला जातोय। या प्रसंगी मारुती धिरडे, शिवसेना तालुका अध्यक्ष प्रकाश वेखंडे, विजय भगत यासह तालुका पदाधिकारी उपस्थित होते। यावेळी स्वप्नील भोईर यांची तालुका उपाध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली। ब्रेकिंग न्यूज मराठी, शहापूर।